कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम आपल्या सोबत आहेत. बाबा, काय सांगणार? आज रोहित पवार यांची ईडी चौकशी आहे. दुसऱ्यांदा ईडीनं त्यांना चौकशीसाठी बोलावलेलं आहे. रोहित पवार यांचं चौकशी पहिल्यांदा झाला, दुसऱ्यांदा आता बोलवलेलं आहे. त्याचा अर्थ आहे की काही ना काही त्याच्यामध्ये ईडीकडे काही ना काही सापडलं असेल आणि त्या दृष्टिकोनातून काही अधिकचा माहिती पाहिजे असेल म्हणून त्यांना रोहित पवारांना आज पाचारण करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी त्याचं उत्तर व्यवस्थितपणाने दिलं पाहिजे, इतकंच आमचं म्हणणं आहे. आज रोहित पवारांना चौकशीसाठी बोलवल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट जो आहे तो महाराष्ट्रात सरकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहे. कसं बघता याच्याकडे? नाही, ते आता साहेबांचा जे गट आहे ते जे आंदोलन करणार आहेत, मला वाटते तितका काय त्यांचा राज्यामध्ये काय फरक पडणार आहे अशा प्रकारचं मला काही परिस्थिती दिसत नाही. शक्ती प्रदर्शन आहे, ईडीवर दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय असं आरोप केला जातोय भाजपकडून. ईडीवर न सरकारचा दबाव आहे न लोकांचा दबाव पडेल. ईडी जे काय करेल ते आपला न्यायाचित प्रकारे ते काम करतील. तुम्हाला वाटतं की काहीतरी आढळलं असेल म्हणून रोहित पवारांना पुन्हा बोलावलं? नाही, आता चौकशी एकदा होईल, दोनदा होईल, तीनदा, जसं आपण पाहतोय की जे मुंबईचे मेयर त्यांना सुद्धा तीनदा बोलवणं झालं. पुन्हा त्यांना आता पुन्हा पाचारण करणार आहेत. तर हे असं चालत राहणार आहे जोपर्यंत सगळं माहिती जे ईडीला पाहिजे ते माहिती आपण जोपर्यंत देत नाही तोपर्यंत ते असंच प्रकारचं त्यांचं बोलवणं चालू राहील आणि उत्तर आपण दिलं पाहिजे. सर, एक गोष्ट म्हणजे काल छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी शिंदे गटाच्या आमदारांनी केलेली आहे. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, ओबीसीचे नेते, त्यांचा राजीनामा मागितला जातो एक सत्ताधारी पक्षाकडून. कसं बघता याच्याकडे? हा त्यांचा शिंदे साहेबांचा गटाचं जे आहे, आमदारांनी काय टी व्हीमध्ये बघितलेलं आहे ते, तर त्या दृष्टिकोनातून त्यांचं मागणी त्यांनी केलेलं आहे. परंतु असं काय ठीक आहे, थोडाफार कमी जास्त झालं असेल, त्यांनी नाराजी व्यक्त केला असेल की राजीनामा दिला पाहिजे. असं काही राजीनामा देण्याची मला वाटतं काही गरज नाही. त्यांनी त्यांचं जे स्टँड आहे की ओबीसीच्या कोट्यातून इतर लोकांना आपण आरक्षण नाही दिलं पाहिजे. ज्यांना आरक्षण द्यायचं राज्य सरकारने त्या प्रकारे आरक्षण दिलं पाहिजे. तुम्ही पक्ष राष्ट्रवादी दादा गट जो आहे तो भुजबळांच्या पाठीशी खंबीरपणे आहे या सगळ्या प्रकरणात? नाही, ह्याच्यामध्ये काय आपण पक्ष आहे शेवटी आणि आम्ही पक्षामध्ये काय मतभेद असला तरी आम्ही सगळे एकत्रित आहोत. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही काय आमचा जे पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस हा मजबूतीने उभा राहणार आहे आणि महायुतीच्या पाठीशी आम्ही आम्ही सगळं एकत्रित आहोत. महायुती एकत्रित आहेत. वेगवेगळं मत प्रदर्शन होत असतात आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं मत आलेलं असेल. राष्ट्रवादी भुजबळांच्या पाठीशी आहे का? नाही, राष्ट्रवादी आता सगळ्यांच्या, आता आमचे नेते अजित पवार आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली भुजबळ साहेब आहेत, तर पार्टी अजितदादाच्या मागे खंबीरपणाने उभा आहे. एक अपात्रतेची सुनावणी सुरू आहे, त्यामध्ये असा दावा केला दादा गटाने की शरद पवार हे सदस्यच नाही पक्षाचे. खळबळजनक दावा आहे. महत्त्वाचं म्हणजे आपण पाहत आहेत, सगळं वस्तुस्थिती समोर येत आहे हळूहळू. कारण की पक्षाचे सदस्य आहेत का नाही आहेत हे त्यांनी आता आमचे लोकांनी बोललं आहे की आपला एव्हिडन्समध्ये सांगितलं आहे की पक्षाचे ते सदस्यच नाही, प्राथमिक सदस्य. आणि जेव्हा प्राथमिक सदस्य नसला तर अध्यक्ष होऊ शकत नाही आणि त्या दृष्टिकोनातून हा एक नियमच आहे आमच्या पक्षाचा. आणि त्या दृष्टिकोनातून दादा प्राथमिक सदस्य आहेत, क्रियाशील सदस्य आहेत आणि ते योग्यशीर आमचे नेते म्हणून निवडून आलेले आहेत आणि ते पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. तर राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आहेत. ते पुरावे आहे का की शरद पवार अध्यक्ष हे सदस्य नाही याचे पुरावे तुमच्या गटाकडे आहे? कारण की तसा दावाच केला तुमच्या वकिलांमार्फत. नाही, आमचे दावा केलेले आहेत. आमचे प्रतोदसुद्धा त्यांनी आपला एव्हिडन्समध्ये सांगितलं आहे की आजपर्यंत फक्त नेमणूक होत होते, इलेक्शन कधीच घडलं नाही, इलेक्शनचं कारवाई झालं नाही, म्हणून ते असं चालत होतं आजपर्यंत. परंतु ते कुठेतरी लोकशाही पद्धतीने झालं पाहिजे असं दादांचा विचार झाला आणि त्या दृष्टिकोनातून लोकशाही पद्धतीने दादा निवडून आले आणि अध्यक्ष झाले. आज अंतरिम बजेट आहे मोदी सरकारचं, दुसऱ्या टर्ममधलं आजचं शेवटचं बजेट. पुन्हा सत्तेत आले तर मग पूर्ण बजेट मांडेल, पण आत्ता अंतरिम बजेट काय अपेक्षा आहे, काय वाटतं तुम्हाला? वास्तविक हे
प्रोव्हिजनल बजेट आहे, हा 3 महिन्याकरता इलेक्शन्स असल्यामुळे, आणि त्याच्यानंतरचं बजेट येईल मेजर बजेट. परंतु या बजेटमध्ये मला वाटते यापूर्वीच आपले देशाचे नेते नरेंद्रजी मोदी यांनी आदिवासींकरता फार मोठा बजेट त्यांनी केलेला आहे. त्या प्रकारे त्यांनी 4,500 कोटीसुद्धा रिलीज केलेला आहे आपल्या देशामध्ये. सगळं काही भागामध्ये त्यांनी सिलेक्ट केलेले जिल्हे आहेत आणि त्याच्यामध्ये गाव आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून या बजेटमध्ये सुद्धा मला वाटतं महिलांना सशक्तीकरण करण्याचा फार मोठा भूमिका बजेटमध्ये येईल. आणि कौशल्य विकास, शेतकऱ्यांकरता काही योजना जाहीर होऊ शकतात. आणि एक जी युवा पिढी आहे, तरुण पिढी, त्यांनासुद्धा काहीतरी एक चांगल्या प्रकारचा या बजेटमध्ये काहीतरी आपल्याला दिसून येईल. आणि अशा प्रकारचं मला दिसत आहे. जी अपेक्षा आहे तुम्हा सगळ्यांची, कारण की तुम्ही NDAचे घटक आहे, आता ती अपेक्षा पूर्ण होईल या बजेटमधून असं वाटतंय? कारण की आता निवडणूक आहे, लोकसभेच्या निवडणुकापूर्वीचं हे अंतरिम बजेट आहे. हे प्रोव्हिजनल बजेट आहे, हा 3 महिन्याकरता वोट ऑन अकाउंट. तर त्या दृष्टिकोनातून हा बजेट फक्त एक्सपेंडिचरचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जसं आता आमच्यासुद्धा राज्याचं वोट ऑन अकाउंट होईल त्याच प्रकारे कारण की आपल्याला घोषणा करता येणार नाही काही, आता स्कीम्स वगैरे काय आपल्याला सांगता येणार, परंतु जे स्कीम्स सुरू आहेत त्या स्कीममध्ये बळकटीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून एक प्रकारचं विजन, पुढचा 2024चं विजन मोदीजींचं जे आहे आपल्याला दाखवायचं आहे, ते या बजेटमध्ये विजन मोदीजींचं जे 24चं विजन निवडणुकीच्या दृष्टिकोनातून येईल. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.